दंडवत हो. आम्ही गोसावी आते चिंतो गोसावी काही चिंतती. कोणी प्रश्न केला होता? माधवने. काय प्रश्न केला होता? बाबा आम्ही तुमचं चिंतन करतो, तुम्ही काय चिंतन करता? देव काय म्हटले? हे सकळ जीवा ते चिंती. म्हटले आम्ही सकळ जीवांचं चिंतन करतो. कोणाचा अधिकार कुठे आलेला आहे, कोणाची काय अधिकार आलेला आहे, कुणाला भजन घडवायचं, कुणाला अनुसरण घडवायचं, कुणाचा उद्देशाचा योग आलेला आहे, कोणाचा काय अडथळा आहे. परमेश्वर सगळं चिंतन करतात आणि चिंतन करून परमेश्वर तशा पुरुषाची भेटी करून देतात. म्हणून काय सांगितलं? काल चिंतन करायचं, चिंता करत बसायचं नाही. बाईचा देवाला काय प्रश्न करतात? आम्ही बाबा ते चिंतू, बाबा काही चिंतिते. देव काय म्हटले? श्री प्रभूची थाप चिंती. म्हटले आम्ही आमच्या बाबांनी जी मला थाप दिली होती, म्हटले त्याचं आम्ही चिंतन करतो. आणि म्हणून चिंतन फार महत्त्वाचं असतं. आपल्यासाठी कोणी चिंतन करावं, कोणी प्रार्थना करावी, यासाठी सुद्धा आपण भाग्य जोडावं लागतं, मार्ग जोडावा लागतो, साधूंची प्रसन्नता जोडावी लागते. आणि मग हे जे चिंतन आहे, आपण नाही का बाबा आमच्यासाठी ना चिंतन करा, आमच्यावरी संकट आलेली आहे. मग ते बाबा चिंतन कधी करतील तुमच्यासाठी? जर तुम्ही धर्मावर असाल तर, तुमचा धर्म जर चांगला असेल तर ते सुद्धा तुमच्यासाठी चिंतन करतील. म्हणून विड्याला सुद्धा हात लावताना कोणाचे हात लावल्या जात नाही, त्याचा सुद्धा विचार करावा लागत असतो. सांगितलेला आहे पदार्थ सुद्धा घेत असताना कोणाचाही पदार्थ घ्यायचा नाही. कुणाचा पदार्थ घ्यायचा? आवडी आहे, तळमळ आहे आणि धर्माशी निष्ठ आहे, त्यांचा पदार्थ घ्यायला सांगितलेला. जर इतर क्रिया करत असेल तर तो पदार्थ घेऊ नये. आणि ईश्वर बरोबर तिथे योगच येऊ देत नाही, त्याचा योगच नाही येणार का? तशा क्रिया करतो. एखादा परमार्गाचं भजन पूजन करतो आहे, बरोबर परमेश्वर त्याचा योग आणून देतील. तो संकटामध्ये आहे, परमेश्वर बरोबर काय करतात? योग आणून देतात. तुम्हाला एखादा संदेह पडलेला आहे तर परमेश्वर काय करतात? बरोबर तशा प्रकारचा योग आणून देत असतात. कोणीतरी यावं, आपल्यामध्ये बदल व्हावा, बरोबर काय करतात परमेश्वर? व्यक्तीचा तुमचा योग आणून देत असतात. आणि कुणाच्या संगतीने तर कुणाचं भलं होऊन जात असतं. योग महत्त्वाचा. त्यासाठी आपण सुद्धा काहीतरी चिंतन केलं पाहिजे बरं का. मग आपण परमेश्वर आपला योग आणून देतात. आमचे नागदेवाचार्य होते आणि स्मृतिस्थळामधला प्रसंग येतो. वैजोबा नावाचे एक व्यक्ती होते आणि हे वैजोबा आचार्यांच्या भेटीसाठी येत असताना त्यांचा गाडा म्हणजे बैलगाडी मोडते. आणि मग आचार्यांच्या इकडे स्मरण चालू असतं. स्मरण चालू असताना इकडून यवन येतात. मुस्लिम लोकांचं आक्रमण झालं बघा. आणि ते म्हणून विचार, कोण आहे तुम्ही? ते काहीच बोलले. कुठं जायचं आहे? म्हटलं पुढच्या गावात जायचं आहे. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांनी त्यांना सोडून दिलं. इकडे आचार्यांचं स्मरण चालू होतं. आचार्य म्हणतात वैजोबाचा गाडा पकडला गेला असता, परंतु माझ्या स्मरणाने त्याचं रक्षण केलं. भट्टोबासाने इकडून चिंतन केलं की त्यांच्यासाठी की याला काही होऊ नये इकडं. म्हणून आपल्यासाठी कोणतरी चिंतन करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून सांगितलंय ना, बाहेर जाताना देवपूजा करावी, आल्यानंतरही करावी. कशामुळे करावं? जर तुम्ही सकाळी पारायण करून गेलेला आहे, जो मुलगा, जो व्यक्ती, पुरुष भावी स्त्री सकाळी पारायण करून गेल्यानंतर संध्याकाळी येईपर्यंत परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे असतं. पण कुणाकडे असतं? जे करून जातील त्यांच्याकडे असतं. जे करत नाही, उद्देशी असून करत नाही, त्यांचं काहीच होणार नाही. ते सुद्धा एक प्रकार चिंता नाही. म्हणून आम्हाला विधी काय सांगितलं? सकाळी उठावं, देवपूजा करावी, पारायण करावं, नंतर बाहेर पडावं, नंतर आपली कर्म करावी. करतो का आपण तसं? एवढं नाही. एक तर लेट उठायचं, छात्रमधून तोंड धुवायचं, गुळणा करायचा, निघाले तिकडं. देवपूजा नाही, पारायण नाही, विशेष वंदन नाही. करेल का देव चिंता तुमच्यासाठी? नाही करणार. म्हणून प्राथमिक विधी काय तुमचा? देवपूजा, स्मरण आणि पारायण.
हे प्रत्येकाने केलंच पाहिजे, हो की नाही? नाही तुम्ही काय म्हटले, करते ना ती, तुला कसं फटका, ती करते तर तुला काही भेटणार नाही. म्हणून आपण स्वतः म्हणजे बघा, जो करेल त्याला लाभ आहे. स्वामीने सांगितलं की माता पितराची अभिमानी बालकाशी भलं होतं, पण किती वेळ. एखादा बालक अज्ञान आहे, जर त्याला कळत असेल की मी उपदेश घेतलेला आहे, मला चांगलं वाचता येतं, मी पठण केलं पाहिजे, तर त्याला ते करावं लागणार. म्हणून तुम्ही एक ठेवलेली सुपारी, म्हणून आमच्यामध्ये नियम आहे, जर तुम्ही बाहेर चालला असाल तर ही सुपारी घेऊन जायचं, दंडवत घालायची, मग आपल्या मार्गाकडे प्रवेश करायचा. आलो बाहेरून कुठून. आमच्या मुलांनी, तरुण पिढीने काळजी घेतली पाहिजे. तरुण मुलं ऐकतच नाही. आजकालचे बऱ्याच ठिकाणी, तुमचंच नाही, बऱ्याच ठिकाणी भानगडीत या लोक आम्हाला सांगतात, बाबा उपदेश घेतला देवपूजाच करत नाही, उपदेश घेतला काठीच करत नाही, उपदेश घेतला नामच पाठ नाही, ऐकतच नाही कोण. म्हणून मुलांनी जरा घाबरायला शिकलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं ना मी, बडा बनना चाहते हो तो डरना सीखो. घाबरायला शिकलं पाहिजे आपण. नाही देवाला घाबरले, स्वतःला लाज वाटली पाहिजे की नाही? चारुदत्त म्हटलं मलाच लाज लागली, म्हटलं तर लाज वाटायला लागली की नाही स्वतःची, की बा आपण इतक्या वाजता उठतो, काहीतरी भीती ठेवली पाहिजे. झालंच, कुणाच तरी भीती पाहिजे. भीती असले काय होतं, सगळं सुरुवात होतं. म्हणून घाबरायचं. मुद्दा आपला चालला होता की स्मरणाने तो गाडा रक्षिला. म्हणून आपण सुद्धा जर त्रिकाळ विधी करत असाल, म्हणून आल्यानंतर देवपूजा आणि जाताना मात्र एवढंच करा, बाकी काहीच करू नका. तुम्हाला काय होईल, बरोबर परमेश्वर साह्य तुम्हाला करेल. म्हणून चिंतन फार महत्वाचं असतं. तव अर्णोदय होय, तव अर्णोदय होय म्हणजे सकाळ झालेली असते. आदिला दिसी भटोबासी सिलिका दोनी अनोनी देविलियासती. आदिला दिवशी, ठीक. आदिला दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी, शिलिका म्हणजे काठ. आंब्याची या, बाबळीची या, कदाचित बोरीची या. 3 प्रकार सांगतात. आंब्याची, दुसरी बाबळीची आणि तिसरी आहे बोरीची. आंब्याच्या काडीने ब्रश करण्यात, जसं ते बघा तुम्ही आताही काही जुनी लोक असतात, ते काडीने दंत दातक असतात, त्यांचं ते काडी म्हणजे ब्रश असते. आता ब्रश आहे, पूर्वी काही ब्रश होते का नाही, ही काडी चावायची. आता लिंबाची पण काडी आहे, तिला पण चावले जातं. म्हणतात ना, आंब्याची या, बाबळीची या आणि बोरीची या काड्यांनी जर आपले दात स्वच्छ केले तर म्हणतात त्यांची दातं कधी पडत नाही, कुठल्याच प्रकारचा विकार होत नाही. आत्ताही बघा आयुर्वेद सांगतं की याच्या भुकट्या आता यायला लागलेल्या आहेत. आपण ज्याला म्हणतो ना येडी बाबळ, ती खूप मोठी काम करते. तिची जर भुकटी, काही लोक तिची म्हणजे लाकूड जाळून, पूर्वीच्या काळी दात कशाने घासायचे, राखुंडा होता चुलीतला, बरोबर गौरी राहायची. आता आम्ही सुद्धा लहानपणी राखून दात घासलेले ते. पूर्वी काही पेस्ट वगैरे नव्हत्या आणि मग त्याने एवढे मजबूत दात होत होते. आता बघा तुम्ही म्हातारी माणसं, त्यांची दातं पडले का नाही. आता 30 मधल्यांना कवड्या आल्या, त्यांना दातं डुप्लिकेट बसवावे लागतात, त्यांची दातच पडून गेली. पूर्वीच्या काळी दातंसुद्धा अशा प्रकारे वनस्पतीने स्वच्छ केल्यानंतर कुठल्याच प्रकारचा विकार होत नव्हता. म्हणून स्वामींचा एक शब्द येतो बघा, गुळणा करती. म्हणजे म्हणतात की भोजनानंतर चांगल्या प्रकारचा गुळणा केला पाहिजे. का केला पाहिजे, तुमच्या दातामध्ये जे अडकलेले कण असतात, जर तुम्ही चांगल्या प्रकारे गुळणा नाही केला तर मग तुमच्या काय बाद होतात, हिरड्या. बघा तरुणांना आता खाता येत नाही, 1 साईड खावं लागतं, डुप्लिकेट बसवलं आहे सगळ्या गोष्टी. कशामुळे, निगुती नाही पाळली. आम्हाला पूजावर आरोग्य पण शिकवत आहे. स्वामी बाबळीची या, आंब्याची या आणि बोरीच्या काड्यांनी दात घासत होते. तिया दोन्ही बाईसे गोसाव्याच्या श्रीकरी ओळगवी ती. तिया 2 काड्या, बाबळीच्या किंवा बोरीच्या 2 काड्या
आमच्या बाईचा स्वामींच्या हातामध्ये देत होत्या. गोसावी की जानोवरी ठेवी ती, गोसावी की जानोवरी ठेवी ती. गोसावी एक जानोवरी म्हणजे मांडीवर ठेवायची. म्हणून सकाळी उठल्यानंतर जो काय काय म्हणतात, बाबा आम्हाला खूप दुखल्या येतात स्मरण करतात, सरळ उठायचं, चांगलं तोंडावर पाणी मारायचं, चांगला ब्रश करायचा आणि स्मरणाला बसायचं. जागासुद्धा बदलायची, वेगळं पटकर घ्यायचं, तुम्हाला झोप येणार नाही. म्हणून सगळं फ्रेश होऊन त्या ठिकाणी बसायचं. जर तुम्ही असा बसला तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा म्हणजे आळस येणार नाही. आपण कसं बसतो, उठलं की डायरेक्ट डोळे चोळत डोळ्याची चिपडं तशीच असतात, हो की नाही. मग देवपूजेकडे जातो, जांभळी देतो मग अशी चांगली मोठी विशेष जांभळी देतो, मग विशेष करतो. कशाला? ब्रश करा चांगला, चांगले तोंडावर गुळणा करा, नंतर देवपूजेकडे जा. विधी कसा केला? आळसामध्ये केला. होईल का विधी आळसामध्ये? नाही. उठा, चांगलं थंड पाण्याने तोंड दा, मग तो विधी करा, मग तुम्हाला विधी साधल्या जाईल. या ठिकाणी स्वामींनी 2 काड्या एक जानूवर ठेवली म्हणजे मांडीवर ठेवली. एकी करोनी दंत धावन करती, एकी करोनी म्हणजे एका काडीने स्वामी दंत धावन म्हणजे ब्रश करायचे, दात घासायचे. दंत धावन करू सरे म्हणजे दंत धावन म्हणजे स्वामीचा ब्रश होऊन जायचा, दात साफ करायचे. ते परित्यजीती, ते परित्यजीती म्हणजे ते टाकून द्यायची. दुसरी घेती, दुसरी काडी घ्यायची. ते डावी श्री करिचिया अंगुठिया चेनी नखे चिरोनी दोन्ही फोडिया करती. आता काडी संपूर्ण होती ना, मग स्वामी त्या काडीच्या 2 भाग करायची, नंतर दंतधावन करायचे. नखे चिरोनी नखाने दोन्ही चिरोनी दोन्ही फोडिया करती. नख म्हणजे सामान्य नख बरं का, आताची नख नाही फार लांब लांब वाढलेली, आताची नख स्टाईल झाली, नखं सगळी घाण स्टाईल झाली. आता मी तर असं म्हणतो, ज्या बाया चुलीकडे असतात ना ते नखच वाढवू नये. हे सुद्धा मुद्दाच आहे, नखंसुद्धा कापत जा. कशामुळे? कारण की नख वाढवल्यानंतर अनेक प्रकारची विकार निर्माण होतात. तुम्ही कुठं बघितलं? टीव्हीत बघितलं, नख पण वाढवते ती, नटी वाढवते, तिला काही काम धंदा आहे का? आपल्याला कामधंदे असतात की नाही. आता आमची मुली नख वाढवायला सुरुवात केली, कॉलेजच्या पोरी आपल्या एक नख मोठं ठेवतात. आता ते असेल त्यांचं काही कारण, ती फॅशन आलेली आहे. कॉलेजमध्ये भांडणं होतात, बसकरा ठेवली असतील, काही काही नवरा बायको, काही काही बाया नखं वाढतात बरं का. ही जी नखं आहे ही नखं वाढवणं अजिबात कामाचं नाही. तुम्ही नखाला नेक पॉलिश लावता, बरोबर आहे. तुम्ही काही त्याला असं ठेवता का? मग आता नख पॉलिश लावता, आणि ती नख पॉलिश लावलेलं योगामध्ये सांगितलेलं आहे की ज्या बाया नख पॉलिश लावतात, नख पॉलिश लावून तशाच प्रकारचा स्वयंपाक करतात, खातात पितात, म्हणतात की त्यांचा गर्भसुद्धा बरोबर होत नाही. हे बाबा रामदेवांचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. नखं वाढवणं काय झाली? तुमची फॅशन झाली. 24 तास नखाला नख पॉलिश असते बघा. त्या तसं राहतं का पांढरं? ते तुम्हाला आवडत नाही पांढरं नख, आणि मग 24 तास नख पॉलिश. आता आमचे म्हाताऱ्या बाया बी वाढवायला, म्हाताऱ्यांची नखं पाहतो मी, कधी कधी वाढलेली असतात. मी नखं पण पाहतो बरं का तुमची, लक्षात ठेवा. हां, म्हणून ज्या स्वयंपाक करतात ना, ज्यांना नेहमी उंडा मळायचं काम, ती नखं वाढवायची नाही, कारण की विकार आहे तो. विचार करा, नखं जर वाढवले, स्वच्छ नाही केले, विकार कुणाला होणार? तुम्हाला पण होणार. आणि आरोग्य कुणाच्या हातामध्ये असतं? बायांच्या हातामध्ये असतं. एका ताईने मला प्रश्न केला, म्हटले बाबा तुम्ही खूप बायावर स्वच्छता सांगता, म्हटलं आरोग्य तुमच्या हातामध्ये, यांच्याकडे काय आहे? आरोग्य कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की प्रामुख्याने या गोष्टी आपण करायच्या नाही. हा सुद्धा एक प्रकारचा तुम्हाला आरोग्य संदेश आहे. पहिला सांगितला पेपर, दुसरं सांगितलं नख. लक्षात ठेवा, वाढवायची नाही, तुम्ही तुमची काळजी घ्यायची.
स्वामींनी नखाने 2 फोडी केल्या आणि त्या वेगळ्या केल्या. एकी अंगुळ्यामध्ये धरिती, एकी अंगुळ्यामध्ये धरिती म्हणजे स्वामी एक ती अंगुळीमध्ये धरायची. काय ती काडी. एकी धनुष्यकार वळती, धनुष्यकार म्हणजे धनुष्य म्हणजे पाहिलं ना वाकडा असतो, तशा प्रकारे स्वामी ती वाकडी करायची. तया जिव्हा मळ अखेर किती, जिव्हा मळ अखेर किती म्हणजे आपला जो जीभ आहे, जिभेला लागलेला जो मळ आहे, अखेर किती म्हणजे स्वच्छ करणे. आता बघा स्टीलची गाडी आली की नाही. जीभ साफ आपण त्या काडीने करतो, जीभ स्वच्छ त्या काडीने करता येते. स्वामी सुद्धा त्या काळामध्ये ती काडी अशी वाकडी करायची आणि आपल्या जिभेवर ती ठेवायची. जो काही जिभेतली जी घाण आहे ती स्वामी आमची स्वच्छ करत होते. म्हणून डॉक्टर सांगतात ना, दात जीभ कसं पाहिजे, सगळं स्वच्छ पाहिजे. पूर्वीचे माणसं चांगली तोंडामध्ये कुठं आता बी करतात बघा, ते कसे वेगळं करतात. तुम्हाला माहिती आहे कसं करतात, पण तुम्हाला काही ती किळस येते. ती किळस नाही आहे, तो स्वच्छ करण्याचा प्रकार आहे. आलं का लक्षामध्ये. आणि म्हणून ते मोठमोठ्याने चांगले खाकरतात फुकरतात, बरोबर. तुम्ही त्यांना नावं ठेवता, नाही, तो एक स्वच्छतेचा प्रकार. म्हणून स्वामी पण असंच करायचे की अखेर किती जीभ स्वच्छ करायची, जीभ साफ करायची. जिव्हा मळा खरको सर्याने परित्यजेती. मग त्या काडीने आपली जीभ स्वच्छ केल्यानंतर स्वामी ती काडी फेकून द्यायची. जिव्हा मळा खरको सरे परित्यजेती. डॉक्टर सुद्धा सांगतात की नाही, 3 महिन्याने ब्रश बदला, 2 महिन्याने ब्रश बदला. काही काहींचे ब्रश आम्ही पाहतो दिसतात ते बाथरूममध्ये, फार असे इकडे तिकडे वाकडे तिकडे झालेले असतात. काही काही चावून चावून त्याला बारीक करतात, पण ब्रश काही बदलल्या जात नाही. डॉक्टर सांगतात की नाही तुम्हाला 2 महिन्याला 1 महिन्याला ब्रश तुम्ही बदलत जा. आम्हाला त्याही 800 वर्ष कोणी कोण सांगित आहे, आम्हाला पूजाचं स्वामी आम्हाला सांगतात. परित्यजेती. जेव्हा मळा करको सरे संपतो. दुसरी घेती, दुसरी काडी घ्यायची. तेही धनुष्यकार वळती. ती काडी धनुष्यकाराने अशी वळवायची. तिया जेव्हा मळा कर किती परिसरे परित्यजेती म्हणजे तो जो जिव्हा मळ आहे स्वच्छ केल्यानंतर स्वामी त्या काड्या टाकून देत होते. म्हणून स्वामी सुद्धा कशा प्रकारे गुळणा करायचे किंवा कशा प्रकारे आपलं जे श्रीमुख आहे कशा प्रकारे स्वच्छ करायचे हे आम्हाला चरित्रातून बघायला भेटतं. बाईसे पाल मांडे उष्णतकाची तांबतोली आणि ती. दुसरं कारण चरित्र आम्हाला शिकवतं की जेव्हा आम्ही स्थानवंदन करतो प्रसाद वंदन करतो तेव्हा आमच्या तोंडामध्ये काहीच असता कामा नाही. आता आपल्या बायांच्या कमी पुरुषांच्या फार असतं. 420 विमल गुटखा तंबाखू 302 पान खाऊन तिकडे जाणार. काहीकडनं तसं बोलता येत नाही तरी पण तसंच कानाला पण त्याच्या तोंडात घुटकान स्थानवंदन करताना काही लोक आम्ही बघितलेले आहे. मुळात तंबाखू तर खाल्लीच नाही पाहिजे पण लागलंय व्यसन हो की नाही सुटत नाही सोडलं पाहिजे. आणि कमीत कमी स्थानाकडे जात असताना तरी आपल्या तोंडामध्ये काही नको. याचा अर्थ समजून नका की आम्हाला खायला दिले काय. एक मुद्दा तुम्हाला सांगतो निर्व्यसनी आपण राहिलं पाहिजे. तुम्हाला एका व्यसन तुम्ही खाता गुटखा नाही खात छान. आता म्हातारी माणसं खात असतील विचार त्यांना पहिल्या सवय लागली पण तरुण पोरांनी मात्र या व्यसनीचा अंगीकार करायचा नाही. म्हणून सुद्धा स्थानाकडे जाताना चांगल्या प्रकारचा गुळणा करून आपण स्थानवंदन करण्यासाठी गेलं पाहिजे. बघा या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या तोंडाला मास्क आहे हो की नाही. जेवताना पण तोंडाला मास्क होतो. जर शेजारी कोरोनावाला असेल तर मास्क घालून जेवण करू लागतो. ते बघा बरेच कॉमेडी ही व्हिडिओ येऊ लागले या ठिकाणी. काय झालं की ती स्वच्छतेची पद्धत आहे. आता बी काही काही आम्ही पाहतो की काही काही मास्क वापरतात. का वापरतात
आपली दुर्गंधी तिथे जाऊ नये म्हणून तर प्रसाद वंदन करत असताना, स्थान वंदन करत असताना बोलायचं नसतं. का बोलू नये? आपल्या तोंडातली थुंकी तिकडे जाऊ शकते, दुर्गंधी तिकडे जाऊ शकते. म्हणून प्रसाद वंदन, स्थान वंदन मौन्यतेने करायचं. पण काही आम्ही गंमत पाहतो, प्रसाद वंदन करायला बसल्या ना आता इकडून तिकडच्या मैत्रिणी नातेवाईक भेटतात आणि मोठमोठ्याने गप्पा मारतात. तू कशी आहे असा प्रसाद करतात, मी इकडं पाहतो. मग तुझं बरं चाललं का, मग इकडं पाहतो. समोर काय प्रसाद, गप्पा धोडते कोणासोबत, भले मोठमोठ्याने बोलतात, गप्पा धोडतात मस्त मस्त. आपल्या रांगेमध्ये बसल्या, बरं आहे का बरं तुझं, सुन बरी आहे का तुझी, अरे देवपूजा कर. ते नंतर विचारणं काय आहे ते. धर्मवार्ता करताना आपण अन्यवार्ता करतो आणि मग मोठमोठ्याने बोलत असताना आपल्या तोंडावरची जी थुंकी आहे ती त्या प्रसादावर जाते, त्या स्थानावर जाते. एखादा विचार करा, गुटखा घेऊन गेला स्थानवंदन करायला, त्याला विधी होईल की अविधी होईल? अविधी होणार. एक तर गुटखा खाऊन गेला, तोंड स्वच्छ नाही केलं, ब्लड खाऊन जायला नव्हता पाहिजे. लोकांना हेच माहिती नाही स्थानाला कसं जावं. कोणाला माहिती नाही, जी पिढी उद्दिशी का त्यांनाच माहिती नाही कसं जावं, काय करावं. आणि म्हणून हे आम्हाला पूजासर शिकवतं. स्वामी कशा प्रकारे सुंदर नागरापरी गुर्जरा गोळला हवे, स्वामींचा सांगतात की कशा प्रकारे दंतधावन करावं. म्हणून स्वच्छ हात पाय धुवून, तोंड धुवून आपण मात्र देवपूजा वंदन केली पाहिजे. कसं येड्या गबाळागत जायचं नाही. जे काही नाईट ड्रेस असतो बदलायचा, नंतर तिकडे जायचं. संदर्भ बघितला ना आपण त्या चरित्रामध्ये की स्वामींनी 1 फुटा प्रावरण करून स्वामी त्या देवतेच्या मंदिरात गेले, हो की नाही. आपण सुद्धा जे काही नाईट ड्रेस काढून फेकायचा, दुसरा घालायचा, देवपूजा करू शकतो. करू शकता की नाही? तुमचे नाईट ड्रेस वेगळे आहे की नाही? काहींना टी शर्ट आला, तुम्हाला गाऊन आला की नाही, बरोबर, तो सुद्धा काढून फेकायचा आणि नंतर तिकडे साडी घालून देवपूजा वंदन करायला जायचं. मी बघा आता एक तुम्हाला सांगू नये पण सांगावं लागतं, दोष म्हणून नाही आहे, आम्ही पाहिलेल्या गोष्टी सांगतो. एका घरी गेलो मुक्काम आणि मग एक बाई आपली उठली, बोलण्यात हातूरमातूर केला, मी स्मरण करत बसलो होतो. आली तिकडून आणि मग आल्यानंतर तिचा होता गाऊन अंगातला, त्या देवपूजेचं ताट घेतलं, गाऊननेच पुसू लागलं. मग तिला सांगितलं हा विधी. बघा कळत नाही आपल्याला की आपण नेमकं काय करतो, काय केलं पाहिजे. मग तिला सांगितलं ताई आता हे ताट हे कर, स्वच्छ कर, साडी बदल. मग म्हटलं पूजा करायला इकडे. ते म्हणे बाबा का बरं? म्हटले अविधी येणार आहे. गाऊन कुठं घालून झोपली होती तू? कुठल्या जागेतून तू आलेली आहे, तुला माहिती आहे ना? आणि मग ती म्हटली हा ही गोष्ट बरोबर आहे. प्रशव मोडला माहीत नसतं की कशा प्रकारे कुठे जावं, काय करावं हे समजलं पाहिजे. म्हणून तुम्हाला काय सांगितलं, पूजेची ताटं वेगळी, ताट पुसायचा टॉवेल वेगळा. मी नंदुरबारला पोथी झाली म्हणजे तुमच्या इथे जागवलं. आज बरेच मला त्यांचे फोटो आले की बाबा आम्ही ताटं खरेदी केली. तुम्ही केली की नाही अजून? नाही. हां, एक मुद्दा सांगायचा. आज मी यांच्याकडे गेलो, त्यांनी सुंदर कांदलकर सरांनी सुंदर प्रकारचं चांदीचं ताट त्यांनी बनवलेलं आहे. तुम्हाला चांदीचं बनवायचं म्हणणार नाही बरं का, पण वेगळं करा असं म्हणतो. त्यांनी सुंदर प्रकारचं जर दिलं ना देवाने चांदीचं बनवून, काही फरक पडतो का? लग्नात करता की नाही आमच्या मस्त अलंकार करता की? जर ज्याला देवाने दिलंय ना त्याने करा, चांदीचं ताट करा. नाही केलं स्टीलचं ताट आणा. त्या ताईने मला फोटो पाठवला, सुंदर प्रकारे स्टीलचं ताट त्यांनी वाट्या, उपाराचं ताट त्यांनी वेगळं केलेलं आहे, झाकायचं ताट पण त्यांनी वेगळं आणलेलं आहे. कोणी शिकवलं आम्हाला? यालाच पूजा उत्सव म्हणतात. लक्षात घ्या, व्यवस्थापन सगळं आपलं वेगळं पाहिजे. आलं की नाही लक्षामध्ये? आणि म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की देवपूजा आपल्या वेगळ्या ठिकाणी पाहिजे. काही काहींच्या गेल्या किचनमध्ये, पण त्यांना आता पर्याय सांगितला. काही काहींच्या घरामध्ये मी गेलो, सुंदर प्रकारे देवपूजा बघितली. काल मी यांच्याकडे गेलो, काय आपण संध्याकाळी हां पांडव, हां आमचे पांडव काका आहेत, त्यांच्याकडे रात्री गेलो बघा भोजनाला. आणि गेल्यानंतर त्यांची मंदिरं मी बघितली, एकदम व्यवस्थित, पण त्यांनी वेगवेगळं व्यवस्थापन केलेलं आहे. हेच ते पांडव काका आहेत ज्यांनी मला पहिल्या दिवशी प्रश्न विचारला होता, बाबा तुम्ही
एकटेच आले का? मी म्हटलं मी एकटा कुठे आहे, तुम्ही सगळे माझ्यासोबत. हेच ते पांडव काका यांनी विचारलं ना मला प्रश्न बरोबर पहिल्या वेळेस. तिकडे गेलो मी त्यांच्याकडे काल, आणि मग तिथे आहे व्यवस्थापन त्यांचं केलेलं आहे. आता काहींचं गेल्या स्वयंपाकघरात, त्यांनी जरा त्याला पार्टिशन करा, त्याला काचेचं मंदिर बनवा. कशाला? ज्यांच्या तुझ्या स्वयंपाकघरात गेल्या त्यांनी आता एवढी तरी सुधारणा करून घ्या. जर जमत कुठं काय असे ॲडजस्टमेंट तर बघा, करा तुमच्यानी, परंतु पुढे मात्र अशा चुका करू नका. बरीच जणांची घरं बांधायची बाकी, नवीन प्लॉट घेत आहेत, काहींनी घेतलेले आहे, काहींची बांधकाम चालू आहे. त्यांनी मात्र या गोष्टींची सुधारणा करून घ्यायची आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे. म्हणून स्वच्छ होऊन आपण देवपूजा करण्यासाठी जा. तुम्हाला कुठल्याच प्रकारची जांभळी येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला हात सवळी कसे करायला सांगितले? पिचकारीमध्ये सांगितले. मग गडवा, गडवा मोठं वाटकं घेऊन यायचं, चांगले खळाखळ हात सवळे करायचे, मग पूजा वंदन करायची. आज लक्षामध्ये इथून पुढे कोणी जरी बाबा घरी आले पिचकारी आणायची नाही. पिचकारी कशासाठी वापरा? संकल्पाला वापरा. तिचा वापर कुठे करायचा? संकल्पासाठी करायचा. पण देवपूजा करत असताना मात्र अशाच प्रकारचे हात स्वच्छ करून बसायचं. तिसरं काय सांगितलं होतं? कर मार्जन जे असतं ना आपला टॉवेल, त्याला ओवळा हात लावायचा नाही. त्याला हात सुद्धा सवळे करूनच आम्ही तुम्हाला द्यायचं. गंमत कशी होते? आम्ही तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्याच हाताने आम्हाला काय करता? कर मार्जन देता, लांबून दाखवा बाबा इथे आहे, पण तुम्ही लगेच हात ओवळे लावायची नाही. हे लक्षात ठेवा. दुसरी घेती धनुष्यकार वळती, तेया जीवा मळा कीर्ती आखर किती, बाईसे पाल मांडे उष्णोदकाची तांबतोली अनिती. बाईसा पाल मांडा म्हणजे ताक, उष्णोदकाची तांबतोली म्हणजे गरम पाण्याची तोली स्वामीसाठी बाईसा घेऊन येत होत्या. अभिषेक कसा करणार? अभिषेक कसा करायला सांगितला होता? कोमट पाण्यामध्ये, हिवाळ्यामध्ये थोडं नॉर्मल बरं का, आणि पावसाळ्यामध्ये नॉर्मल कोमट पाणी, आणि उन्हाळ्यामध्ये गरम पाणी वापरायचं नाही. उष्णोदकाची तांबतोली आणली आणि गोसावी सुंदरा श्रीकरी गुर्जरा नागरा परी. गोसावी सुंदरा श्रीकरी म्हणजे स्वामींची सुंदर, श्रीकर म्हणजे हात, गुर्जरा नागरा परी. स्वामी कोण होते? गुजर होते. ज्याप्रमाणे गुर्जर लोक नागरापरी म्हणजे सुंदर प्रकारे गुळला करती, श्रीमुख प्रक्षालन करती. तुम्ही पाहिलंय का गुजर लोक कसं गुळला करतात? कसं तोंड तुझं तुम्ही बघितलं का? नाही, त्यांची 3 पाणी वापरतात. एकच पाणी वापरत नाही, 3 पाणी वापरतात. आणि त्या 3 पाण्यामध्ये चांगल्या प्रकारचा स्वच्छ ते गुळणा करतात. त्याला म्हणतात सुंदरापरी, नागरापरी, गोसावियासी, गुर्जरापरी गुळणा होय. ज्याप्रमाणे गुजर समाज तो गुळणा करतात, सुचिर्मित होतात, त्याचप्रमाणे स्वामी पण तो गुळणा करत होते. आणि म्हणून आपण सुद्धा चांगल्या प्रकारे स्वच्छ होऊन गेलं पाहिजे. काही बघत तोंड धुतात, त्यांच्या डोळ्याची चिपडत जात नाही. तोंड धुतलं का? म्हणे हो, चिपडकच काय डोळ्यामध्ये? म्हणजे बरोबर स्वच्छता केलेली नाही. श्रीमुख प्रक्षालन करती, श्रीमुख म्हणजे तोंड, श्रीकर प्रक्षालन करती, श्रीकर प्रक्षालन करती म्हणजे श्रीकर म्हणजे हात. बाईसे श्रीकरी सपुर्दाटना उळगविती. बाईसा स्वामींच्या हातामध्ये, सपूर म्हणजे तल्लम प्रकारचं वस्त्र स्वामींच्या हातामध्ये देत होत्या. कशासाठी? चेहरा पुसण्यासाठी, जे काही हातपाय आहेत ते पुसण्यासाठी आमच्या बाईसा ते वस्त्र देत होत्या. बाईसांची निगुती बघा कशी होती. तोंड पुसायचं वस्त्र वेगळं होतं बरं का, आणि पाय पुसायचं
वेगळं होतं. म्हणून आपण सुद्धा नाही का रुमाला खिशात रुमाल ठेवतो, काहींचं सगळं एकच असतं, तोंडापासून तर पायापर्यंत एकच असतो, पण काही कसं करतात वेगवेगळे ठेवतात. आणि म्हणून जसं आपला कर्मार्जन असतं, स्नानाचा टॉवेल हात पुसायला वापरायचा नाही, हात पुसायचा टॉवेल स्नानासाठी वापरायचा नाही, दोन्ही टॉवेल वेगवेगळे ठेवायचे. आणि कसे पाहिजे ते? खरबुडे नको, तल्लम नरम प्रकारचं वस्त्र आपण आपल्या पूजेमध्ये वापरायचं आहे. पालवे परमार्जिती श्रीचरण प्रक्षालिती आसनावरी ठेविती. स्वामींचा एक पाय पुसायचा, आसनावर ठेवायचा, दुसरा पाय ठेवायचा, आसनावर ठेवायचा. चरणोदकसे ते समस्त भक्तिजना प्रसाद होय. जे काही 3 वेळा पाय धुवून जे काही स्वामींच्या चरणाचं उदक केलं जायचं ते चरण उदक सगळ्या भक्तांना प्रसाद म्हणून दिल्या जायचं. अशा प्रकारे स्वामींचा पूजावसर बाईसा करत होत्या. आता चरण उदक हे किती महत्त्वाचं असतं ते उद्याच्या धर्मवार्तेमध्ये आपण श्रवण करणार आहोत.